चला मंडळी, आज मी करून दाखवणार आहे सुकटीचा बरबट। चला मग आता मी पहिल्यांदा कढई तापत ठेवलेली आहे आणि 2 पळी तेल टाकलेलं आहे। आता आपल्याला टाकायचे 2 पाकळ्या कोकमाच्या आणि कढीपत्ता, लसूण टाकून घेऊया आणि कांदा पण टाकून घेऊया लगेच, आणि हे लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया। आता छान प्रकारे कांदा नरम झालेला आहे। आता आपल्याला टाकून घ्यायचे हा बेसन आहे, मीठ, हळद आणि मसाला, हे लालसर भाजून घ्यायचं आपल्याला। छान प्रकारे भाजून झालेलं आहे। आता आपल्याला लगेच सुकट टाकायची। सुकट मी भाजून घेतलेली आहे आणि धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला पाणी टाकायचे, कोमट पाणी टाकायचं। आता इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे। एक उकळी आली ना की आपल्याला झाकण काढायचे। आता मी झाकण ठेवते। आता छान प्रकारे उकळी आलेली आहे, हे बघा। आता मी कोथिंबीर टाकत आहे। आता छान प्रकारे आपला सुकटीचा बरबट झालेला आहे। मी आता तुम्हाला सर्व करून दाखवते। चला मग, हे बघा छान प्रकारे आपला सुकटीचा बरबट रेडी झालेला आहे आणि तांदळाच्या भाकरीबरोबर खूपच छान लागतो। एकदा नक्की करून बघा ना, खाऊन बघा। आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।